नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा आत्नोरे। आज आपण काय रे करंट लेक्चर घेऊन आलेलो आहे। बघा अनुक्रमणिका आपण याच्या अगोदर काय काय घेतलंय ते बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, पूर्णतः तोंडामध्ये छाले पडलेले आहेत, त्यामुळे व्यवस्थित बोलता येत नाही मला सध्या। ओके, तरी पण मी जे पण तुमचं हे घेतलेले आहे, तर उद्या तुमचा लेक्चर जो आहे करंटचा तो आज जो 9 वाजता पडणार होता तो तुमचा उद्या म्हणजे जो फुल सिलेबसवर आहे। पण मी काय घेणार आहे, काय घेतलं आहे आणि काय राहिलेलं आहे ते सगळं सांगणार आहे। पण उद्यापासून करेक्ट टाईमवर तुमचे व्हिडिओ पडतील याची शाश्वती मी देतो। ओके, तर बघा मला क्लिअर बोलता येत नाही, थोडासा प्रॉब्लेम व्हायला। ओके, तर बघा आता मित्रांनो, अनुक्रमणिकेमध्ये बघा हे 2019 आणि 2020चं हे इयरबुक आहे। 2019च्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि 2020च्या घडामोडी मात्र टोटल आहेत। ओके, आपल्याला 2020च्या ऑक्टोबर नोव्हेंबर 2020 पर्यंत बातम्या कव्हर करायच्या आहेत, बरोबर। याच्या अगोदर मी काय काय घेतलंय बघा, लक्षवेधी घडामोडी सोडून काय काय राजकीय आणि घटनात्मक घडामोडी सगळ्या संपल्यात आपल्या। बघा बोडो शांती करारापासून मी सगळं हे काय रे हे बघा हे सगळं घेतलंय, महत्त्वाची कायदे विधेयके सगळं हे झालेलं आहे। त्यानंतर आर्थिक घडामोडी टोटल झालेले आहेत, चॅप्टर 3। ओके, त्यानंतर महत्त्वाचे अहवाल निर्देशांक झालेले आहेत, पण याच्यावर अजून एक लेक्चर आपला बाकी आहे। ओके, आर्थिक घडामोडी रेल्वे ह्या सगळ्या मी घेतलेल्या आहेत। ओके, तर बघा पुरस्कार टोटली पुरस्कार सगळे घेतलेले आहेत, पुरस्कार सगळं संपलेलं आहे। पुरस्काराचं बघा एवढे सगळे पुरस्कार होते, सगळं आपण घेतले। त्यानंतर पुरस्कारानंतर काय रे, हां कृषी आणि पर्यावरण घडामोडी देखील मी सगळ्या संपवलेल्या आहेत, काहीच ठेवलेलं नाही त्याच्यामध्ये। ओके, तर बघा क्रीडा घडामोडीचं एक लेक्चर झालेलं आहे की जिथं टेनिसपर्यंत आलेलं आहे, कुस्ती, फुटबॉल आणि काय इतर जे आहेत ऑलिम्पिक वगैरे जे आहे आताच्या सध्याच्या ऑलिम्पिकपर्यंत विचारणार नाहीत, जे 2016व्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा जे आहेत त्याच्यावर जनरली प्रश्न येणार नाही। पण काय काय बाबा टोकियोबद्दल काय काय झालेलं आहे इन्फॉर्मेशन आपण एकदम लास्टच्या लेक्चरमध्ये त्या गोष्टी सगळ्या बघणार आहोत, त्यामुळे घाबरू नका। इथं सगळं ऑलिम्पिक असेल किंवा इतर काय आहेत ते निधन वार्ता हे आपण बघितलं आहे, महत्त्वाच्या निधन वार्ता कोणत्या आहेत ते वगैरे। ओके, हां महत्त्वाच्या नेमणुका बघितलेला आहे, नेमणुकाचा कुठपर्यंत आलेला आहे रे, देवयानी खोब्रागडे शरद म्हणजे हे सगळं याचं पण संपलेलं आहे। ओके, नेमणुका आणि काय महत्त्वाच्या नेमणुका, चर्चेतील व्यक्ती आणि नेमणुका हे मी काय ह्याचंही चर्चेतील व्यक्ती पण इथपर्यंत मीराबाई चानू इथपर्यंत झालेलं आहे। आता विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे आता बघा 10व्या पॉईंटपासून आपलं राहिलेलं आहे, इतक्यात ब्रेक लागला, बरोबर ना। तर आता विज्ञान आणि तंत्रज्ञान इथून आपला समोरचे व्हिडिओ घ्यायचे आहेत। तर बघा महत्त्वाचे लष्करी सराव असतील किंवा मग काय अंतरिक्ष घडामोडी असतील आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील। आता बघा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र घडामोडी आपल्याला एकदाच बघावं लागणार आहेत, एकदाच म्हणजे सलग बघावं लागणार आहे। आज जर एकदा व्हिडिओ सुरू केला तर मग तिन्ही व्हिडिओ एकदाच घ्यावं लागतील, म्हणजे याचे एक व्हिडिओ होतील, जास्त होणार नाहीत। महाराष्ट्र घडामोडी संमेलन आणि काय महोत्सव, आता याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतात, आता सध्या विचारणं कमी आहे, पण सध्या सगळ्यात महत्त्वाची गरज काय रे, योजना। 1-2 प्रश्न कंपल्सरी असतात योजनावर, जसं तुम्हाला सांगितलं पुरस्कारावर असतात तशा योजनावर असतात। अटल भूयोजना, बघा आता आत्मनिर्भर योजना, कोरोनाच्या काळामध्ये आत्मनिर्भर योजना सुरू करण्यात आली होती, मग त्या योजनेवर येऊ शकतो। किंवा मग जुन्या योजना ज्या आहेत, कुठला रे मनरेगा स्कीम आहे, बरोबर ना। मनरेगा म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली महत्त्वाची स्कीम, ते जुनी असो नवी असो सगळ्या माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर ना। मग कुठल्यावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत ते माहिती पाहिजे। सौभाग्य योजनेवर विचारलेला आहे, म्हणजे कोणकोणत्या योजनेवर प्रश्न विचारलेत ते पण आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। 100% या बघा योजनेवर प्रश्न विचारतात। मग याच्यामध्ये आपण काय केलंय, केंद्रीय योजना एक भाग केलाय, अटल भूयोजना असेल, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असेल, स्वामित्व योजना असेल किंवा सुपोषित माय योजना असेल, वैद्यकीय उपचार उद्यान योजना असेल, या सगळ्या योजना मी दिलेल्या आहेत या ठिकाणी। आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, काय रे महाराष्ट्र सरकारच्या योजना वेगळ्या केल्यात आणि प्रत्येक भारतातल्या काही राज्यांच्या योजना, अम्मा ओढी योजना असेल किंवा अरुंधती सुवर्ण योजना असेल, ह्या एकाजागी करून या योजना केलेल्या आहेत। तर या सगळ्या योजना आपल्याला बघायच्या आहेत। ओके, योजना खूप महत्त्वाच्या आहेत हे लक्षात घ्या। म्हणजे का सांगतोय की तुम्ही उद्या हे वाचलं पाहिजे, किमान कुठून तरी काहीतरी वाचा, किमान नको थोडंफार तरी वाचून या, म्हणजे जेणेकरून काय मी घेताना तुम्हाला डायरेक्ट ब्रेनमध्ये शिरेल, मग बाकी तुम्हाला रीडिंग करण्याची गरज पडणार नाही याची शाश्वती मी देतो।
कळलं? एकदा वाचला संपलं. मग 19 मधल्या काय असतील समजा याच्यात राहून गेले असतील तेही मी याला अटॅच करणार आहे. ओके, स्वतः हस्ताक्षराने लिहून याला पेजेस जोडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे घाबरू नका. 19 आणि 20 याचा पूर्ण डेटा कव्हर करण्याचा प्रयत्न तुम्हाला दिलेला शब्द मी पाळणारच आहे, निश्चिंत. ओके, तर बघा त्यानंतर बघा आता चर्चेतील आंतरराष्ट्रीय संस्था आणि परिषदा ह्या तुमच्या जिथे जिथे परिषद येणार तिथं कव्हरच होणार आहे. चर्चेतील काही पुस्तकं असतील, विविध समित्या आयोग असतील, हे झालेलं आहे बघा तुमचं. फक्त आता काय राहिलेलं आहे तुमचं, योजना एक राहिलेल्या आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय घडामोडी. याच्या पलीकडे काय राहिलेलं नाही. तर आपण यातलं आता बघा कोणतं बघणार आहोत. थोडं माझं याच्यामुळं प्रॉब्लेम व्हायला मित्रांनो, नाहीतर मी तुमचं हे सगळं आताच तुमचा लेक्चर 1-1.5 घंट्याचा घेतला असता. आंतरराष्ट्रीय घडामोडी 273 पेज नंबर. ओके, तर आपण आता आंतरराष्ट्रीय घडामोडी बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय घडामोडी झाली की आपण राष्ट्रीय घडामोडीकडे जाणार आहोत. ओके, तर बघा आता आंतरराष्ट्रीय घडामोडी बघा आता आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण बघतोय. बघा आंतरराष्ट्रीय घडामोडी, या आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आजपर्यंत वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत. कसे आलेले आहेत रे? मग याच्यावरच आलेले आहे काय, राष्ट्रकुलाचा सदस्य खालपैकी आता नुकतंच कोणी बाहेर पडलेला आहे राष्ट्रकुलातून, किंवा मग काय रे कुठली ब्रिक्सची कितवी परिषद आहे बाबा, या परिषदा किंवा त्याच्या जोड्या जुळवा, असे वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत. किंवा बांगलादेशच्या इलेक्शनवर प्रश्न आलेले आहे, किंवा मग काय त्याच्या अगोदर म्हणजे असे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय घडामोडीवर अनेक प्रश्न संघटनांवर असतील, इलेक्शन्सवर असतील, किंवा अध्यक्षावर असतील, कोणता नवनियुक्त अध्यक्ष निवडला असेल त्याच्या बाबतीत असेल, किंवा एखाद्या नाविन्यपूर्ण कुठली गोष्ट घडली असेल, किंवा भारत कुठला सदस्य झाला असेल. बघा राज्यसभा 2019ला विचारलं होतं की भारत अमक्या याचा या कालावधीत सदस्य होता, बरोबर ना? तसं सदस्यत्व असेल भारताचं कुठं कॉन्ट्रीब्युशन असेल, या स्वरूपाची प्रश्न वेगवेगळे या आंतरराष्ट्रीय घडामोडी या अंतर्गत प्रश्न विचारले जातात. ओके, तर बघा आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आपल्याला पण प्रश्न येऊ शकतो. ओके, येतेच असं म्हणत नाही मी, पण आपल्याला काय दिलेलं आहे सिलेबसमध्ये, जागतिक तसेच राष्ट्रीय घडामोडी असं दिलेलं आहे. मग जागतिक म्हणल्यानंतर काय आलं, आंतरराष्ट्रीय घडामोडी आल्याच, बरोबर ना? मग आता बघा पहिला मालदीव राष्ट्रकुल संघटनेत, पुन्हा थोडंसं तुम्हाला आवाज माझा स्पष्ट येत नसेल, जास्तच सगळं थोडं जागरणामुळं आता पुस्तकाचं वगैरे काम चालू आहेत. ओके, त्यामुळे थोडं जागरणामुळं मला थोडंसं काय तोंडामध्ये छाले पडलेले आहेत, तर होऊन जाईल ते. टॅब्लेट वगैरे घेतलेत, डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे, पण होऊन जाईल. बघा आता मालदीव राष्ट्रकुल संघटनेत पुन्हा सामील झालेला आहे. तर बघा आता मग यानं कधी बाहेर पडलं होतं रे? बघा याच्यामध्ये काय काय बघणं गरजेचं आहे की मालदीव राष्ट्रकुल संघटनेत, आता राष्ट्रकुलाबद्दल बी माहिती पाहिजे. या ठिकाणी काय माहिती पाहिजे बघा, मालदीव पहिलं आपला काय पॉईंट आहे, मालदीव म्हणजे काय राष्ट्रकुल संघटना म्हणजे काय, ज्या ज्या देशावर ब्रिटिशांचं पूर्वी राज्य होतं त्यांचा ग्रुप म्हणजे राष्ट्रकुल, बरोबर ना? मग आता पहिलं 54 देश होते, आताही 54च आहे जवळपास, बरोबर? 54 राष्ट्र होती. असो, बघा आता मालदीव राष्ट्रकुल संघटनेत पुन्हा सामील झालाय. घोषणा मालदीवचा कोण केलाय? इब्राहिम मोहम्मद सोलिह. याच्यावर जास्त विचारत नाहीत. मग मालदीवनं कधी बघा राष्ट्रकुल सदस्य झाल्याची घोषणा कधी केली? 1 फेब्रुवारी 2020. याच्यावरही प्रश्न येत नाही. प्रश्न कशावर येतो? मालदीव राष्ट्रकुलचा कितवा सदस्य झालाय? नुकताच राष्ट्रकुलाचा डॅडाशवा सदस्य बनला, 54वा सदस्य डॅडाशाने बनलाय. कोण बनलाय? मालदीव बनलाय, किंवा मालदीव हा डॅडाशवा सदस्य बनलाय राष्ट्रकुलाचा, असंही वाक्य टाकतात. मग हे महत्वाचं आहे प्रश्नाच्या दृष्टीनं. आणि मग ते राष्ट्रकुलातून कधी बाहेर पडलं होतं? पहिलं वाक्य हे टाकतात की मालदीव नुकतेच 54वा सदस्य म्हणून राष्ट्रकुलाचा सदस्यत्व बनला. दुसरं वाक्य काय टाकतात? मालदीव 2016 साली राष्ट्रकुलातून बाहेर पडला होता. मग इथे 2015 इथे तारीख बदलवतात. कळालं? हे 2 वाक्य इथं महत्वाचे आहेत. मग कारण त्याचं बाहेर पडण्याचं काय होतं रे? त्याचं अंतर्गत कारण होतं, त्याच्या देशांतर्गत काहीतरी प्रॉब्लेम्स होते. बघा, कारण राष्ट्रकुलातील सदस्य देशांनी मालदीवचे तत्कालीन अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्या अंतर्गत घडामोडीवर टीका केली होती, त्यामुळे बाहेर पडला होता. की काय राष्ट्रकुलातील सदस्य देशांनी मालदीवचे म्हणजे त्या जे राष्ट्रकुलाचे सदस्य देश होते त्यांनी काय केलं, त्याच्या देशामध्ये बी घडामोडी चालत होत्या त्याच्यात लुडबुड केल्या असं त्याला वाटलं. कोणाला? या अब्दुल्ला यामीन याला वाटलं की यार आपल्या देशामध्ये यांनी लुडबुड करतायत, मग कशाला या संघटनेमध्ये आपण राहायचं? प्रत्येक देश कुठल्याही संघटनेमधून बाहेर कधीही पडू शकते मित्रांनो, कळलं? म्हणून ते त्या सदस्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणजे त्यांनी काय केले, डायरेक्ट जाहीर केले 2016ला. म्हणजे लक्षात ठेवायच्या 2च वाक्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मालदीव राष्ट्रकुल संघटनेमध्ये मालदीव राष्ट्रकुलातून बाहेर कधी पडलाय? 2016 मध्ये. कशामुळं? कारण नाही माहीत पाहिजे. आणि दुसरे आता 54वा सदस्य म्हणून पुन्हा तो राष्ट्रकुलामध्ये सदस्यत्व मिळालं त्याला. बघा, मग आता बघा
राष्ट्रकुलाबाबत माहिती पाहिजे थोडं थोडं आता, कारण कसं आहे माहिती आहे का, त्याच्याबद्दल विचारलं तर दुसरं वाक्य का बा राष्ट्रकुलाबाबत खाली विधाने विचारात घ्या, नुकतेच राष्ट्रकुलाचा 54 सदस्य मालदीव सदस्य बनला. दुसरं वाक्य टाकतात ते 2016 मध्ये त्याने बाहेर पडलं होतं. मग तिसरं वाक्य टाकतात मग काय, राष्ट्रकुलाची स्थापना या अमक्या वर्षी झाली, असे वाक्य टाकतात. म्हणून लक्षात घ्या, पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात असले 54 देशाची संघटना, मी आता सांगितलं ज्या ज्या राष्ट्रावर, जसं भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं तसं 54 देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. 54 देशावर ज्या ज्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं ते सगळे देश मिळून त्याला काय म्हणतात, राष्ट्रकुल म्हणतात. ओके, त्याला आपण यापूर्वी आपण त्याला ब्रिटिश कॉमनवेल्थ म्हणायचो, कॉमनवेल्थ म्हणत असत. राष्ट्रकुल आता याच्यामध्ये काय काय माहीत पाहिजे, याचा अध्यक्ष कोण असते बाबा, हे बघा हे माहीत पाहिजे. काय पाहिजे, प्रमुख कोण असते, याच्यावर आला होता ना प्रश्न, राष्ट्रकुलावर प्रश्न आला होता काय, की या राष्ट्रकुलाचा प्रमुख कोण असते. महाराणी एलिझाबेथ दुसरी ही जी आहे सेकंड, ही याचा प्रमुख आहे आणि मुख्यालय मार्लबरो हाऊस लंडनला आहे आणि स्थापना 1949. हे 3 वाक्य खूप महत्त्वाचे आहेत. याच्याही पेक्षा हे 2 वाक्य खूप महत्त्वाचे आहेत. राष्ट्रकुलाचं कार्य, राष्ट्रकुलाची स्थापना 1949ला आहे, त्याचा प्रमुख महाराणी एलिझाबेथ दुसरी आहे आणि भारत संस्थापक सदस्य देश आहे. सिंगापूर घोषणेत पहिल्यांदा संघटनेचं उद्दिष्ट अधोरेखित करण्यात आली. हे बाकी तुमच्या माहितीसाठी इन्फॉर्मेशन आहे. पण जर समजा त्याच्या रिलेटेड राष्ट्रकुलाबद्दल काय विचारायचं असेल तर या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात असला 54 देशाची संघटना आहे. मग आता सध्या देश किती आहेत, 54च आहेत. मग होता तो काय एक बाहेर पडला होता, 53 झाले होते, पुन्हा तो 2016ला बाहेर पडला आणि आता पुन्हा एंट्री केलाय, बरोबर. मग राष्ट्रकुलाची स्थापना 1949, प्रमुख महाराणी एलिझाबेथ दुसरी आणि भारत संस्थापक सदस्य देश आणि मुख्यालय लक्षात ठेवा, ते लक्षात ठेवा. एवढ्याच 4 गोष्टी इथं लक्षात ठेवण्यासारख्या आहे. याची हिस्ट्री म्हणलात तर ओके. आणि हे कोणाचे म्हणजे ब्रिटिश कॉमनवेल्थ म्हणजे 54 देश, कोणते देश आहेत, 54 देश सदस्य कोण आहेत ते माहिती आहे तुम्हाला का, की जिथे जिथे ब्रिटिशांनी राज्य केलं ते देश आहे, बाकी काय वेगळं आहे का इथं, नाही. त्यानंतर बघा आता 1965 मध्ये राष्ट्रकुलाचे लंडनमध्ये स्वतंत्र सचिवालय स्थापन करण्यात आले. बाकी इन्फॉर्मेशन आहे बघा. आता काय याच्यावर काय प्रश्न तयार होत नाही. मग कशाला दिलंय सर, म्हणजे काय समजा इन केसमध्ये आला, समजा 4 पर्याय आले, 2 पर्याय 100% याच्यावर जर विचारलं तर मी सांगितल्यापैकी पर्याय येणार, इलिमिनेट करता येणार. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी सगळे पर्याय माहिती राहावं, ABCD यासाठी पुस्तक दिले, बरोबर ना. चौगम परिषद बघा, चौगम परिषद काय रे, राष्ट्रकुलाबद्दल आहे. तर राष्ट्रकुलाच्या रिलेटेड आहे म्हणून इथं दिलेलं आहे. चौगम म्हणजे काय बघा, कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटिंग, त्याला चौगम असं म्हणतात. राष्ट्रकुल संघटनेची दर 2 वर्षांनी ही चौगम भरते. चौगम म्हणजे मीटिंग आहे, त्यांच्या सगळ्या हेड लोकांची मीटिंग आहे. कधी कधी हे याचा लॉंग फॉर्म पण विचारतात, पण एवढं महत्त्वाचं लॉंग फॉर्म नाही. जसं नीती आयोगाचं विचारलं, नीतीचं काय रे, इन्स्टिट्यूट आहे का, इन्स्टिट्यूशन आहे, माहीत नाही सर, इन्स्टिट्यूशन आहे. ओके. मग पोरगं म्हणते सर असले कधी बी विचारलं मग आमचं कसं व्हायचं, जर तिथं कसा भर दिला ते बघायचं ना. प्रश्नामध्ये जर नीती म्हणजे काय, मग समोर लॉंग फॉर्म एवढंच विचारलं असं पहिल्या सेंटेन्समध्ये, याचा अर्थ त्यांना म्हणायचं आहे की बाबा नीतींचं लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती आहे का, असं विचारायचं आहे. ओके. ते असो, ते आपल्या देशातलं जास्त विचारते, इकडे नाही. संघटनेचा प्रमुख धोरण ठरवणारा मंच आहे. बघा आता अलीकडल्या परिषदा कशाच्या, चौगम परिषदा. खालीपैकी आता याला रिलेटेड विचारू शकतात, लेटेस्ट चौगम परिषद कुठं होणार आहे, 2020ला किगाली रवांडा 26वी, आता जून 2021 मध्ये होणार आहे. पण कोविड-19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. कुठली, 2020ची. तर 2021ला जून 2021 मध्ये ते समोरची भरत जून 2021, पण ते जून 2021चं काय विचारणार आहेत तुम्हाला कुठं. मग 2020ची बा कोविड-19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली अशी वाक्य टाकणार नाही सहसा, कारण सगळंच जवळपास 2020चं समोर ढकलण्यात आलं आहे. 2018 युनायटेड किंगडम म्हणजेच UK 25वी भरली होती आणि 15ला माल्टाला. एवढं काय महत्त्वाचं नाही आहे. ओके. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, पण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये हे महत्त्वाचं आहे बघा, हे कधीपासून सुरू आहेत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, 1930 पासून दर 4 वर्षांनी भरल्या जातात. भारतामध्ये 2010ला भरल्या गेल्यात, बरोबर ना, राष्ट्रकुल स्पर्धा. आता याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे बघा, राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल परिषदेमध्ये सभासद राष्ट्रांची काय एक क्रीडा स्पर्धा आहे, सभासद राष्ट्रांची. पण आता तुम्ही म्हणाल याच्यात 54 देश आहेत आणि 71 देश भाग घेतात, असं का म्हणताय सर खेळामध्ये. 54 सदस्य देश, बाकी सदस्य देश भाग घेऊ शकत नाहीत का, नाही. जसं इंग्लंड हे 4 जणांचा गट आहे, बरोबर ना, आयर्लंड, वेल्स असं जे, तसं मग त्या 4ही जण वेगवेगळ्या टीम पाठवतात, कोणी 2-2 टीम पाठवते. 71 देश भाग घेतात, इतर देशही भाग घेऊ शकतात. राष्ट्रकुल परिषद 54 सदस्य देश आहेत, परंतु या खेळामध्ये 54 देश भाग घेतात. सॉरी 71 देश,
कळलं. 1930 पासून दर 4 वर्षांनी ही राष्ट्रकुल स्पर्धा भरते. आता याच्यामध्ये हे काय विचारण्यासारखं नाही. राष्ट्रकुल स्पर्धा 1930ला सुरुवात झाली आणि 54 देश 71 देश सहसा आता सध्या भाग घेतात. आणि भारतामध्ये कधी झाली हे महत्त्वाचं आहे बघा. अलीकडे राष्ट्रकुल स्पर्धा 2010 मध्ये आता सांगितलं तुम्हाला भारतामध्ये 19व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भरल्यात. ओके. 2014 2018 त्याच्यापेक्षा 2018च लक्षात ठेवा. आणि 2022 मध्ये बर्मिंगहॅम इंग्लंड 22व्या स्पर्धा होणार आहेत. अजून झाल्या नाहीत. 18 झाल्यात. गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया 21व्या. ओके. भारतात लक्षात ठेवा 2010ला भारतामध्ये भरलेले आहेत. त्यानंतर बघा डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा. आता याच्यावर कसे प्रश्न विचारतात आहे. भारत दौऱ्यावर उगं भारत दौरा आला म्हणून विचारतात का? नाही, यांनी भारतात आल्यानंतर कुठलं कार्यक्रम केलंय का? आणि काय नरेंद्र मोदी इंग्लंडमध्ये अमेरिकेत गेले त्यावेळेस कुठं कार्यक्रम झालाय का? त्या कार्यक्रमाचं नाव काय होतं का? यांनी काय स्पेशलायझेशन केलंय का? याच्यावर प्रश्न असतो. आता हे डोनाल्ड ट्रम्प भारतात आलेत. मी पहिले आहेत का रे आलेले? हे 7वा व्यक्ती आहे. 7वा नावानिशी 7वा आहे. पण का बरा आणि कितवा 8वा राष्ट्राध्यक्ष 8वी वेळ आहे येणं म्हणजे भारतामध्ये अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष येणं 8वी वेळ आहे. 2 वेळा बराक ओबामा आले. मग व्यक्ती म्हणून किती झाले? 7च. बरोबर ना? तर बघा डोनाल्ड ट्रम्प भारतात दौरा आलाय एवढंच. 8वा किती आहेत? 8 वेळाच आलेत आणि व्यक्ती 7 होते. दॅट्स इट. याच्या पलीकडे इथं जायची गरज नाही. ते कधी आले काय नाही. फेब्रुवारीमध्ये आले 20ला वगैरे. पण इथं आल्यानंतर काय कार्यक्रम ठेवला आहे याच्यावर खूप महत्त्वाचं आहे बघा. हे महत्त्वाचं आहे. हे 7 होते काय होते बघा. नमस्ते ट्रम्प कार्यक्रम. काय नमस्ते ट्रम्प कार्यक्रम ठेवला होता बघा. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर मोटेरा स्टेडियमवर पार पडलाय. हा कुठं पार पडला असं विचारतात. नमस्ते ट्रम्प कार्यक्रम. मग अमेरिकेला जेव्हा नरेंद्र मोदी गेले त्यावेळेस कुठला कार्यक्रम ठेवला होता? हाऊडी मोदी कार्यक्रम. कुठलं? हाऊडी मोदी कार्यक्रम. 22 सप्टेंबर 2019 रोजी नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले असता त्यातील काय ह्युस्टन शहरात हाऊडी मोदी कार्यक्रम आयोजन करण्यात आले. मग असं विचारतात की जेव्हा ट्रम्प भारतात आले त्यावेळेस कुठला कार्यक्रम ठेवण्यात आला होता? नमस्ते ट्रम्प कार्यक्रम. मग कुठं ठेवला होता? मोटेरा स्टेडियम. मग हे 2 महत्त्वाचे आहेत. नमस्ते ट्रम्प कार्यक्रम मोटेरा स्टेडियमवर पार पडलाय. आणि सर्वात मोठं पहिलं कोणतं होतं रे? ऑस्ट्रेलियाचं बघितलं बघ मेलबर्न स्टेडियम होतं. बरोबर ना? आणि आता कोणतं आलंय? मोटेरा स्टेडियम. त्याला सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम वगैरे म्हणतो आपण. बरोबर. तर बघा आता काय म्हणायचं आहे मला. हे किती आले? 7 आले काय नाही हे ते नाही एवढं बघा. याचं काय पहिला कोण आहे नॉर्मल लक्षात ठेवा तर लक्षात ठेवा. वाचून घ्या तुम्ही हे. ओके. एवढं काय महत्त्वाचं नाही वाचला तरी जमतं. 1959ला आहेत ड्वाईट डी आयसनहॉवर. ओके. पहिले राष्ट्राध्यक्षांनी ज्यांनी भारताला भेट दिली होती. रिचर्ड निक्सन वगैरे, जिमी कार्टर, बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश, बराक ओबामा. त्यांनी 2010ला आणि 2015 2010च्या जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धा होत्या त्यावेळेस ते 2010ला आणि 2015ला. डोनाल्ड ट्रम्प 2020ला आले. ओके. तर बघा या ठिकाणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या स्वागतासाठी 1,25,000 लोकांची गर्दी जमली होती. आणि मोदीला तर त्याच्यापेक्षा जास्त जमली होती. तिथली भारतीय लोक जास्त आली तिथं. कळलं का? पण महत्त्वाचं काय रे? हे महत्त्वाचं आहे. नमस्ते ट्रम्प कार्यक्रम कुठं झालाय? मोटेरा स्टेडियमवर. मी काय सांगतोय स्टेटमेंटमध्ये हे महत्त्वाचे आहेत. स्टेटमेंटमध्ये आपला प्रश्नाशी देणे का नाही त्याने कुठं येऊ काय करो. बरोबर ना? तर बघा त्यानंतर दौरा ऑस्ट्रेलिया. बघा अहमदाबाद विमानतळावरून 22 किलोमीटर रोड शो केलाय. त्यालाच काय इंडिया रोड शो नामकरण होतं. मोटेरा स्टेडियमवर सरदार पटेल गुजरात स्टेडियमवर नमस्ते ट्रम्प कार्यक्रम. स्वागतासाठी पंतप्रधान कोण राहणार आहे? पंतप्रधान राहणार आहेत. हे महत्त्वाचं नाही काय ते. आणि हाऊडी कार्यक्रम एक लक्षात ठेवा. कुठलं? हाऊडी मोदी कार्यक्रम. 3 करार हैदराबाद हाऊस दिल्लीमध्ये आहे त्या ठिकाणी बसून 3 करार केले. 3 करार एवढं काय करार महत्त्वाचे नाही. ते मानसिक आरोग्य संदर्भात सामंजस्य करार, वैद्यकीय उत्पादनाच्या सुरक्षतेविषयी सामंजस्य करार आणि सहकार्याचे पत्र, तेल सहकार्य पत्रावर स्वाक्षऱ्या वगैरे केलेले आहेत. काय एवढं महत्त्वाचं नाही बघा ते. असं म्हणजे जे की बाबा खूपच आपल्याला तो प्रश्न त्यावर येऊ शकतोय असा स्वरूपाचं नाही. मग काय ट्रम्प आले भारतात म्हणजे काय लक्षात ठेवाल? हाऊडी मोदी कार्यक्रम तिकडे ठेवण्यात आला. आणि इथं नमस्ते ट्रम्प कार्यक्रम कुठं होतं? मोटेरा स्टेडियम. आणि ते कुठं होतं कार्यक्रम हे बघा ते माहीत पाहिजे. ते कुठं होतं? ह्युस्टन शहरात. ओके. हे 2-3 बघा कॉमन गोष्टी रे. पोरं काय आपण काय करतो माहिती का? सगळंच पाठ करतो. करंट आहे असं काही लोक म्हणतात बरं काय की वरचं आकाश आणि खालची पृथ्वी याच्यावरला काही विचारू शकते MPSC. बरोबर आहे ना? 2019 आणि 2020 पर्यंत तसं. त्यामुळं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर भारताची निवड. मग सुरक्षा परिषदेवर भारताची काय स्थायी निवड झाली का रे? नाही. स्थायी किती सदस्य आहेत? 5च आहेत. बरोबर ना? ते आपण बघणार आहोत. बघा आता
17 जून 2020 रोजी भारताची, बघा भारत जर कुठं सदस्य झाला असेल तर लक्षात ठेवायचं बरं काय, याच्या अगोदर किती वेळा होता त्या गोष्टी, कसं कुठं सदस्य झाला, कधी सदस्य झालाय, किती मतांनी झालाय, ह्या गोष्टी, आणि अजून काय रे की बाबा तो कितव्यांदा झालाय, किती वर्षासाठी झालाय, कितव्यांदा झालाय, हे खूप महत्वाचं आहे. बघा आता, बघा भारताची 8व्यांदा संयुक्त राष्ट्राची काय बघा आता 17 जून 2020 रोजी भारताची 8व्यांदा म्हणले, कितव्यांदा, 8व्यांदा, हे महत्वाचं आहे. 8व्यांदा, 7व्यांदा, 6व्यांदा, 5व्यांदा असं टाकतात. 8व्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तात्पुरत्या सदस्यपदी, तात्पुरत्या म्हणले, कायमस्वरूपी टाकतात, इथं छोटे छोटे चुका करू शकतात, कायमस्वरूपी नाही तर तात्पुरत्या सदस्यपदी निवड करण्यात आली, हे वाक्य महत्वाचं आहे. 17 जून 2020 रोजी भारताची 8व्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या म्हणजे UNSCच्या तात्पुरत्या सदस्यपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर भारत 2021-22 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषद तात्पुरता सदस्य बनलाय. म्हणजे कधीसाठी, 21-22 साठी, एकच वर्षासाठी. वर कळालं का, 8व्यांदा बनलाय. मग 8व्यांदा बनलाय म्हणजे याचा अगोदर कधी होता मग भारत, बघा 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022, म्हणजे याचा अर्थ फक्त 1 वर्ष. भारतासोबत आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे देशांची सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य 15 असतात बरं काय. स्थायी सदस्य किती असतात, 5, ते बघणार होतं आपण. बरं, पण याच्या अगोदर भारत कधी कधी होता, हे वाक्य महत्वाचं आहे. भारत 8व्यांदा सुरक्षा परिषद, युनोची, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या सुरक्षा परिषद म्हणजे खूप महत्वाची परिषद आहे. ओके, आणि सुरक्षा परिषदेमध्ये भारतानं सदस्यत्व मिळवलंय. मग ते भारत 8व्यांदा सदस्यत्व झालाय. मग पहिलं कधी 1950-51ला पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यावेळेस. त्यानंतर 1967-68, 1972-73, 1977-78, 1984-85, 1991-92, 2011-12, 2019च्या राज्यसभेला असंच एका संघटनेवर प्रश्न विचारून 11-12च्या जागी 12-13 दिलं, 12-13 जागी 11-12 असं काहीतरी केलं, बरोबर ना. मग तसं इथेही करू शकतात. 50-51, 67-68, 1972-73, 77-78, 1984-85, 91-92, 2011-12. लक्षात, 8व्यांदा 8 वेळेस. आणि आत्ताचं कुठलं रे, हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8वा आत्ता 21-22. ओके, अस्थायी सदस्य म्हणून निवड होण्यासाठी किमान 2/3 मताची आवश्यकता असते. ओके, म्हणजे याचा अर्थ किती, जी 54 मतापैकी 54 पैकी मतं किती पडली पाहिजे, एक 28 मतं वगैरे पडली पाहिजे. मग हे काय आता महत्त्वाचं नाही. बाकी अस्थायी सदस्य आहेत हे बेल्जियम एवढे काय विचारणार नाहीत, फक्त स्थायी सदस्य वगैरे विचारतील. ओके, ते काय एवढं महत्त्वाचं नाही. मी जिथं पाहिजे तिथं थांबतो. बरोबर, बघा 75वी आमसभा ठिकाण न्यूयॉर्क या ठिकाणी भरली होती. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, याच्याबद्दल थोडं इन्फॉर्मेशन बघू. भारत कितवा आहे, भारत कितव्यांदा झालाय सुरक्षा परिषद सदस्य, अस्थायी सदस्य 8व्यांदा. कधी या 2 गोष्टी माहीत पाहिजे, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका. आता बघा, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल स्थापना 1945ची आहे. रचना 15 सदस्य आहेत. सुरुवातीला 11 सदस्य होते, आता सध्या 15 सदस्य आहेत. 15 सदस्यामध्ये भारतानं आपलं स्वतःचं नाव कोरलंय. 5 स्थायी आणि 10 अस्थायी. एकूण सदस्य अस्थायी 10 असतात आणि 5 स्थायी असतात. बघा आता, अध्यक्ष दर महिन्याला निवड करत असेल ते जाऊ द्या. स्थायी सदस्य कोण आहेत हेही विचारू शकतात, हे महत्त्वाचं आहे कारण 5च असतात. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, चीन या 5 काय स्थायी सदस्य आहेत आणि 10 अस्थायी सदस्य आहेत. आणि त्या 10 अस्थायी सदस्यामध्ये भारत आहे. म्हणजे 15 सदस्यामध्ये भारत काय 12 सदस्य आहे. मग आता मला काय सांगायचं आहे, याच्यामध्ये नकाराधिकार असतो यांच्या. म्हणजे स्थायी सदस्य म्हणजे काय, या 5 सदस्यांना नकाराधिकार प्राप्त असतो. याच्यामध्ये सर्वात जास्त नकाराधिकार कोण वापरलं रे, रशियानं वापरलाय. सर्वात जास्त मॅक्झिमम नकाराधिकार वापरणारा रशिया आहे आणि सगळ्यात कमी वापरणारा चीन आहे. तुम्ही म्हणता बघा काय, सगळ्यात जास्त कोण, रशियानं नकाराधिकार वापरले. मग आता काय लक्षात ठेवाल, नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल स्थापना 1945ची आहे. 15 सदस्य, त्यामध्ये 5 स्थायी आणि 10 अस्थायी सदस्य आहेत. आणि स्थायी सदस्यामध्ये अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, चीन आहे. हे स्थायी सदस्य मात्र लक्षात ठेवा बरं काय. ओके, आणि मग आता 15 पैकी 9 सदस्यांनी संमती आवश्यक असते कुठल्याही याच्यामध्ये. मग ते 5 ज्याचे आहेत त्यांनी त्याच्या जवळपास कार्यक्रम होतो. उद्देश काय, सिक्युरिटी काउन्सिलचं जागतिक सुरक्षा आणि शांतता राखणे, नावच आहे सुरक्षा परिषद. ओके, मग सुरक्षा राखणे, शांती सेना वगैरे यांचीच आहे. ठीक आहे, शांती सेना.
ज्या देशामध्ये समजा असा आता तालिबान्यांचा कहर माजतोय अफगाणिस्तानमध्ये, अशा ठिकाणी काय करतात, शांती सेना पाठवते युनोची. ओके, मग तिथं सगळं शांतता पसरवण्याचं काम करतात. ओके, तर बघा संयुक्त राष्ट्राच्या निवडणुकीला सुरक्षा परिषदेची संमती लागते. आता युनोचे 6 प्रमुख घटक सगळ्याला माहिती आहे. आमसभा म्हणजे सगळ्यांसाठी मोकळे असते. सुरक्षा परिषद 15 सदस्य, आर्थिक व सामाजिक परिषद, सचिवालय याचाही भारत सदस्य झाला बरं का. सचिवालय, आंतरराष्ट्रीय न्यायालय, संयुक्त राष्ट्र विश्वस्त परिषद, ओके, हे सगळे आले. संयुक्त राष्ट्राला 2001 मध्ये शांतीचं नोबेल पारितोषिक मिळालं, युनोला, युनायटेड नेशनला. आर्थिक आणि सामाजिक परिषद, महिला आयोगावर, याच्यावर आयोगावर भारत सदस्य झाला आहे. म्हणजे कशावर झाला आहे मग, सुरक्षा परिषदेवर सदस्य झाला आहे आणि आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर भारत काय झालं, सदस्य झाला आहे. कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमन याच्यावर भारत काय झालं, सदस्यत्व मिळवलेलं आहे. आर्थिक आणि सामाजिक परिषदेची संस्था असलेल्या संयुक्त राष्ट्र महिलाच्या स्थितीविषयक आयोगाच्या सदस्यपदी भारताची निवड झालेली आहे. हे काय छोटं नाही, बरोबर. याचं सदस्यत्व होणं भारताला काय ही छोटी गोष्ट नाही. म्हणजे सुरक्षा परिषदेमध्ये काय भारत 8व्यांदा झाला आहे. आणि इथंही बघा UNCSW या संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेचा एक कार्यात्मक आयोग आहे. भारत चीनला हरवून सदस्य बनला आहे. महत्त्वाचं आहे, भारत कोणाला हरवून, कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमन याचा सदस्य बनला आहे. कोणाला, चीनला हरवून सदस्य बनला आहे. 2021 ते 2025 या 4 वर्षासाठी भारत या आयोगावर सदस्य राहणार आहे. हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भारत सदस्य बनला आहे कशावरला, कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमन. ही कोणाची संस्था, युनोचीच आहे. आर्थिक आणि सामाजिक परिषदेअंतर्गत एक आयोग आहे. ओके, हे आर्थिक आणि सामाजिक हे जे 6 घटक आहेत युनोचे, आर्थिक आणि सामाजिक परिषद, त्याच्या अंतर्गत मग काय हे आयोग आहे, कमिशन आहे, कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमन. मग त्याचा भारत सदस्य बनला. किती वर्षासाठी, 4 वर्षासाठी. कोणाला हरवून, चीनला हरवून. बघा आतापर्यंतच्या हे काय बाकी गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत. बघा काय रे, UNCSW आर्थिक सामाजिक परिषद बघा 21 जून 1946लाच आहे. मुख्यालय न्यूयॉर्क. काय एवढं बाकी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही. केवळ लैंगिक समानतेचा प्रसार आणि महिला सबलीकरणासाठी समर्पित संयुक्त राष्ट्राची प्रमुख संस्था आहे. कुठली, हीच आर्थिक आणि सामाजिक परिषद. ही जी आहे केवळ लैंगिक समानतेचा प्रसार आणि महिला सबलीकरणासाठी समर्पित संयुक्त. आता ह्याच्यामध्ये हे महत्त्वाचे आहे, कळालं काय. पहिली महिला परिषद कधी भरली, 1975ला. कमीत कमी 2 ते 3 वेळेस प्रश्न आला आतापर्यंत. काय पहिली महिला परिषद, मग ते कधी दुसरी विचारतात, तिसरी विचारतात, चौथी, 4 वेळेस काय महिला परिषद. जागतिक महिला परिषद भरला, जागतिक महिला परिषद आहेत आतापर्यंतच्या 4 महिला परिषद झालेल्या आहेत. पहिली जागतिक महिला परिषद कुठे भरली, मेक्सिको या ठिकाणी 1975ला आहे. विचारू शकतात कधी पण. ओके, तर बघा दुसरी महिला परिषद आहे कोपनहेगन, 1980ला आहे. कधी पहिली, आता याच्यावर जोड्या विचारलेला आहे प्रश्न, विचारलेला आहे प्रश्न, करंटला विचारलेच प्रश्न सांगतोय मी. याच्यावर विचारलाय पहिली, दुसरी, तिसरी, चौथी दिली आणि इकडे दिलंय मेक्सिको, कोपनहेगन, नैरोबी, बीजिंग असं दिलेलं आहे. कधी हे इयर देतात. मला काही माहित नाही सर, असं कसं जमल बाळा. बघा लक्षात घ्या, 2020ची माहिती आणि 2019ची दोन्हीही मी घेणार आहे, हे लक्षात घ्या, घाबरू नका. कुठलाही विद्यार्थी, लई झाले तुमचे 10 ते 12 लेक्चर होतील इथून पुढं. 12 लेक्चरमध्ये सगळंही कव्हर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्यामुळे कुठलाही विद्यार्थी हे लेक्चर्स मिस करू नका, कळालं का. तर बघा पहिली महिला परिषद मेक्सिको 1975ला आहे, दुसरी महिला परिषद कोपनहेगन 1980ला आहे, आणि तिसरी महिला परिषद नैरोबी केनिया 1985ला आहे, आणि चौथी महिला परिषद जी आहे काय रे 1995ला आहे. चौथी महिला परिषद बीजिंग या ठिकाणी आहे, चीन 1995ला. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बघा, ह्या परिषदा खूप महत्त्वाच्या आहेत लक्षात. तर त्यानंतर बघा घोषवाक्य, समानता, विकास आणि शांतता यासाठी एक कृती. आता हे तुमचं युनोच्या रिलेटेड ज्या बी पॉईंट्स आहेत, संयुक्त राष्ट्र कार्य, पहिलं आपण राष्ट्रकुल बघितलंय, त्यानंतर युनोचे रिलेटेड भारत कुठं सदस्य आहे ते बघितलंय, सुरक्षा परिषद असेल किंवा मग आर्थिक सामाजिक परिषदेमधला आयोगावर असेल, आयोग सदस्य असेल. आणि आता ब्रिटन युरोपियन संघातून बाहेर पडलेला आहे, बरोबर ना. मग आता त्याच्यावर जे स्वाक्षरी वगैरे झालेली असेल, युरोपियन संघातून बाहेर पडणारा ब्रिटन हा पहिला देश आहे. ह्याच्या या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. माझा फक्त थोडंसं याचा माऊथचा प्रॉब्लेम झाल्यामुळे थांबलेलं आहे. मग बाकीच्या तुमचं सगळं पॉईंट जो आहे उद्यापासून तुमचे काय रे कधी 2 कधी 3 असे लेक्चर्स पडतील. त्यामुळे घाबरू नका. जास्तीत जास्त 2 ते 4 दिवसामध्ये तुमचं 5 दिवसामध्ये नाही झालं तर संपवण्याचा प्रयत्न मी निश्चिंत करतो. पण जास्त दिवस लागले तर चालतील, पण काय कसं झालं पाहिजे, परफेक्ट झालं पाहिजे.
25 ते 27 तारखेच्या आत संपवण्याचा प्रयत्न मी तुमच्यापर्यंत करणार आहे. त्यानंतर तुम्ही मात्र काय म्हणजे बघण्याची कुणाचीही मूड नसते मित्रांनो. निश्चिंत जेवढं लवकर होईल तेवढं हे करतात. ओके. आणि एकाने एक प्रश्न विचारला बघा, गव्हर्नमेंट वेबसाईटवर काहीतरी एक मेसेज केलेला आहे, गव्हर्नमेंट वेबसाईटच्या मागे लागू नका बा. ओके मित्रा, कुठल्याही गव्हर्नमेंट वेबसाईटच्या मागे लागू नका. खूप मटेरियल उपलब्ध आहे मार्केटमध्ये. उगाच कुठं गव्हर्नमेंटच्या वेबसाईट मेसेज केला टेक्स्ट काय सॉरी याच्यावर मेसेज केलेला आहे, कमेंट केलेलं आहे, सॉरी यूट्यूबला कमेंट केलेलं आहे, तर त्याच्या मागे लागू नका. ओके. फक्त उगाच काहीतरी एक कमेंट का म्हणजे नुसतं तुम्ही जर वेबसाईटवर गेलात, वेबसाईटच्या आधारे कसे नोट्स काढायचे काही गरज नाही. एवढे मटेरियल मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्याच्या मागे काय लागतंय. आणि जर ज्याला असं काही वाटतंय कसं काढायचं काय नाही, डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. कुठल्याही याच्याशी संपर्क करून माझ्याशी, नाहीतर 89 75 87 35 22 वर माझ्या कॉन्टॅक्ट करा आणि मी तुमच्याशी डिरेक्टली बोलतो. धन्यवाद मित्रांनो.